सो हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. आणि आता मी अंघोळ वगैरे केली आहे मस्तपैकी. काल माझी तब्येत बिघडलेली रात्री, सो मी पुढे काय व्लॉग नाही केलेला, डायरेक्ट व्लॉग एंडच केला. तर आज आपण व्लॉग करूया मस्तपैकी. आता माझी तब्येत ठीक आहे. तर आज रात्री मी कदाचित जाणार आहे मुंबईला, तर बघू कसं काय जाणार वगैरे मी तुम्हाला दाखवते. आणि आज गुरुवार आहे आणि आज माझा आहे उपवास, पण मी रात्री काहीच खाल्लं नाही आहे. रात्रीच्या पिरियडमध्ये फक्त दुपारी जेवले तेवढंच. सो आता मी बघू खिचडी खाणार आहे कारण एकदमच पोट रिकामे, म्हणजे एवढं पण रिकामी असू नये म्हणून. तर ठीक आहे, आता बघू काय करायचं ते दाखवते. तर ही आहे साबुदाण्याची खिचडी. दीदी इथे सोडवते कोड बघा. आणि इथे आलेत बात कोणता पेपर आहे हा? पुढारी बघा, पुढारी पेपर आहे. मम्मीच्या आग्रहाखातर मी उपवास सोडते माझा गुरुवारचा आजचा. रात्री मी काय खाणार नाही, मात्र मी जेवते. आले तर मी आले खाली मळ्यात, खूप ऊन लागतंय. आणि आम्ही आता इकडे काढतोय आंबाडे. मी तुम्हाला दाखवलेलं ना त्या दिवशी आमच्या परड्यातला आंबाडा, तुम्हाला दाखवते. माझा भाऊ वरती चढतोय, वेट. तर हा बघा वरती आमचा आंबाडा आहे हा वाला, आणि भाऊ माझा आता चढतोय वरती. तर आता मी हे आंबाडे काढल्यानंतर दाखवते तुम्हाला. मला जमा करायचे आहेत, त्यासाठी बघा मी पिशवी आणली आहे. बघा पिशवी. आणि इकडे आली आहे आयती खायला आंबाडे दीदी रिकाम. पण आम्हाला आंबाड्याच्या झाडाखाली नवीन शोध लागलाय, करंद भेटलाय. त्याला आम्ही करंद बोलतो. इथे करंदाचं झाड पण नाहीये. कसं दे सॉरी, कोयतो दीदी का ऍक्च्युली करंदाची वेल असते. तो कोयतो दी, पुढचा बोला नको दीदी. तर थांबा, आता मी जरा हेल्प करते. हा ह्या देव पेपर देव. आता बघा किती उंच चढलाय माझा भाऊ. आणि बघा माझ्या हातात ही काठी आहे. आणि आता ही डायरेक्ट फांदी तोडणार आहे, जी बाहेर गेली आहे ना ती. दीदी घाबरून गेली आहे तिकडे. सो गाईस, तोडायला खूप वेळ लागतोय कारण त्या कोयत्याला आई बाबा नाही आहेत लिटरली. त्यामुळे बघू आता किती वेळ लागतो तोडायला. सो गाईस फायनली बघा हे पडली आहे इकडे. एवढं म्हणजे इन्स्टंट पडली की मला व्हिडिओज घेता नाही आला. तरी बघा आता ह्याचे जे आंबाडे आहेत ते मी आता काढतो. आणि दुसरे आहेत ते बघा, ते जे दिसत आहेत ते आता काठीने काढावे लागतील. बघूया आता काठीने येतात का. बघा आंबाड्याची हे काय पाडली, लगेच चोर आले. पण आंबाडा त्यांना चांगला भेटला नाहीये. चांगले होत गो, आंबट नाहीये. ते हे झाले वाटतं, जून झाले वाटतं. बघूया आता. तर हे बघा आता ह्याने काठीने काढताय. ते बघा पडला, ते बघा, तो बघा असे पडतायत. ते बघा दीदी तिकडे खाते, मला काय आवडत नाहीत. बघा दीदी खाते आंबाडा. हा दुसरा आंबाडा आहे, दुसरा काय तिसरा कंटिन्यू. आणि बघा इथे खूप सारे पडले, ते मी करतो. हे बघा दीदीने एवढे हे केले आहेत. आणि हे बघा मी ह्याच्यामध्ये जमवले आहेत. तर आता सगळे आम्ही जमा करतो. सो गाईज ही बघा केवढीशी बेडकी आहे, बेडकीचं पिल्लू आहे बघा. उड्या मारते, तिला जमत नाही नीट उड्या मारायला, तरी पण
दादागिरी करून दाखवतात. बघा कचरा पाहिला होते. सो गाईज आता आम्ही जातोय मंदिरामध्ये. मग आता थोड्या वेळाने मी निघणार आहे. सो मंदिरामध्ये जाऊन येतो, दाखवतो आमचं मंदिर रामेश्वराचं. तर आता मी जातो मंदिरामध्ये. हय नाही करणे हय करतो. तर हे बघा आमचं मंदिर. आतमध्ये अलाउड नाही आहे फोटोग्राफी करायला, सो मी करू नाही शकत. फायनली मी मंदिरातून बाहेर आले आणि ही बघा ही मंदिराच्या बाजूला तुळस आहे. इथे बघा हे टाकलं, इथे जेवण वगैरे वाढतात. इथे नंदी आहे मस्त. नंदीसाठी सुद्धा बघा शेड बांधली आहे क्यूट अशी. त्यानंतर हे बघा इथे जुन्या मूर्ती आहेत. इथे पण आहेत. बोलतात पाषाण बोलतात त्यांना. आणि ही आहे ती तळी आहे आमच्या मंदिराची. ह्याच्यामध्ये पानं वगैरे पडली आहे, पण इथे गणपती सोडतात बेसिकली. तर इथे आहे. इथे खूप गर्दी असते. बघा असं व्ह्यू आहे. आता मी तुम्हाला ते शिवाजी महाराजांनी झाड कुठे लावलंय ते दाखवते. तर हे बघा हा इलो. तर हे बघा हे शिवाजी महाराजांनी लावलेलं झाड आहे. हे वडाचं मोठं. आणि बघा शिवाजी महाराजांची मूर्ती. हे बघा ही स्टोरी आहे. आणि हे बघा इथे ना इथे दहीकाला होतो. हे ते दहीकाला होतो. ते जे छोटंसं मंदिर दिसतंय ते ह्याचं आहे, गणपतीचं आहे. आम्ही देवाचं दर्शन करून आलोय. मस्तपैकी नमस्कार वगैरे करून आलो. आणि आता आम्ही जातोय घरी. त्यानंतर थोड्या वेळाने मी निघणार आहे मुंबईला जायला. भेटू घरी गेल्यावर. सो गाईज फायनली मी घरी आले. आणि आता समर्थ आणि श्लोक पण आले आहेत. दाखवते तुम्हाला. बिलूला हात लावलाय म्हणून हात धुत आहेत. चला हात दाखव दुसरं. हे बघा काय केलं. काय केलं काय केलं काय केलं त्याच्यामुळे पराक्रम झाले. तर बघा श्लोकच्या हाताला काय झालं. काय झालं श्लोक लागली. ए असं काय तर. आणि मी तुम्हाला एक जोक सांगते. काय झालं. कसं लागलं. काय लागलं. चिवण्याची काठी. अच्छा कशी. अरे मी सांगते. विरेश दादा होतो ना तो आणि यो ना अशी फायटिंग करीत होते. काठी आणि अशी लढाई करत होते तशी. अच्छा विरेश दादा त्याची काठी धरली आणि जोरात वळले आणि ते लागलं फाटलं जरा. अच्छा उद्या जाणार आहे. सॉरी तरी मी आता रात्री जाणार आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला. खूप चांगलं वाटतंय. कारण एक पिढा जाते. ही एक पिढा इकडे बसली आहे. ही एक दुसरी पिढा आहे. नालायक. काय टाकते. तर बघायला आनंद होतोय. टाकणार मी. बघा असा मम्मीने तर मम्मीने बनवल्या पुरणपोळ्या मस्त पैकी. आम्ही खाणार. काय सांभाळून जा. चोली. सो गाईज फायनली मी चालले
सगळेजण मला आले आहेत मला बाय करायला. परत इतक्यात येऊ नको, डायरेक्ट मे महिन्यात ये आता. होय मे महिन्यात यायच्या. चला माझा बर्थडे असणार. हाय चलो चलो बाय. चल नंतर जेव्हा बाबू माझं बाबू लाड करत. बाय बाय. सो गाईज फायनली मी पोहोचले इथे कुडाळ रेल्वे स्टेशनला आणि आता इथून मी बघते ट्रेन कितीची आहे आणि तिकीट काढते. सो गाईज फायनली मी आता जाते. पप्पाने मला इथपर्यंत सोडलं तर पुढे मी जाईन, काही प्रॉब्लेम नाही. मला सवय आहे रात्रीची ट्रॅव्हलिंग करायची, सो काही प्रॉब्लेम नाही. मी आता जाते. मागे एकदम लेडीज डब्बा असतो, मी तिकडे जाते. ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे, कोण जास्त नाही आहेत लोक, सो काही एवढा मोठासा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आता मी जाते, ट्रेनमध्ये बसल्यानंतर भेटू. गाडी मुंबईवरनं. सो गाईज फायनली मी ट्रेनमध्ये बसले आहे आणि खूप जास्त आवाज येतोय. तर लेडीज डब्यातच बसली आहे मी. तर ट्रेन आता सुटली आहे. तर सकाळी गेल्यानंतर मी ब्लॉग संपवते, आता आवाज नाही येणार ना. ठीक आहे, भेटू आपण सकाळी पोहोचल्यानंतर. फायनली मी ट्रेनमधून उतरले. खूप थंडी आहे इकडे, पण मी जाते, लोकल पकडते. फायनली मी घरी पोचले, चेंज वगैरे केलं आहे आणि आता मी झोपणार आहे नाश्ता वगैरे करून. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि नवीन ब्लॉग स्टार्ट करते. बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.